तुम्ही वापरलंय का चॅट जीपीटी? नाही. बरं, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या AI चॅट जीपीटी या सगळ्या गोष्टींबद्दल? माझ्या म्हणण्याची चॅट जीपीटीला कदर आहे का नाही हा ह्याचा का मुद्दा आहे फार. मी म्हणून काय चॅट जीपीटीला नसेल ना, पण एक जनरल तुम्हाला जे ऐकणारी आता हे मला नीट कळत नाही, त्यामुळे मी काय मत मांडू मला माहित नाही. बरं. पण काम सोपं पण होणार आहे आणि अवघड पण होणार आहे असं लक्षात येते. जे काही चर्चा ऐकतोय आता मी की ते म्हणजे परवा मी एक काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे साईन करायला लागतात, तर त्यात ते माझ्या बायोग्राफीचे राईट्स असं ते म्हणत होते त्याच्यात की प्रमोशनला तू हवायस टाईप तुझं आम्ही जसं की आता तुम्हाला बोलतोय की नागराजने हे केले ते केले, तर ती बायोग्राफी. तर मग मी त्याच्यात ते डिफाईन केलं. तर त्यात त्यांनी लिहिलं की नाही का काय तुझं दिसणं, आवाज वापरणार. तर ते मला प्रश्न पडला की आवाज वापरणार म्हणजे त्याच्यात मग मी दुरुस्ती केली की सोर्स त्याचा मीच पाहिजे त्या आवाजाचा, कारण की आता हा आवाज पण कॉपी होऊ शकतो. म्हणजे माझ्या आवाजात तूच काहीतरी बोलशील. बरोबर आहे. आणि ते काय डीप फेक जे कार्यक्रम बरोबर आहे, त्यानं तर अजून अवघड होत जाणार आहे. तर हे टेक्नॉलॉजी मी बघ म्हणजे हे वापरलं नाही, पण मी समजून घेतोय. मी वाचत असतो, काय काय बघत असतो. आता हे तर आहे, पण मला वाटतं येत्या काळात अजून खूप बदलत जाणार आहे जग जे काय आहे. आणि चांगल्या अर्थानं आणि वाईट अर्थानं दोन्ही अर्थानं होणार आहे. आपण म्हणलो म्हणून जग थांबणार नाहीये. म्हणजे आपण किती तक्रार केली तरी जग थांबतच नाहीये. ते जे व्हायचं ना तुला ते विनाशाकडे तू जायचं तर जाणारच आहे. तर त्याचे नेमके फायदे तोटे कळायला पण उशीर लागणार आहे ह्याचा. बरं. आता लई कळालं की खूप लोकांची जॉब जाते असंही कळते, काही लोकांचे खूप काम सोपं होतील असंही वाटतंय. आता माहित नाही, ह्याला सगळा आवाका येत नाही अजून मला.